स्वागत आहे मित्रांनो. आज आपण जाणून घेणार आहोत जंगलातल्या नैसर्गिक मशरूमची एक अजब आणि निसर्गाशी जोडलेली गोष्ट. पावसाळा सुरू झाला की निसर्गात एक अद्भुत चक्र सुरू होतं आणि या चक्रात विजेचं एक महत्त्वाचं स्थान असतं. जेव्हा आभाळातून वीज कडकडते तेव्हा जमिनीतील नायट्रोजन चक्र सक्रिय होतं. विजेच्या ऊर्जा आणि पावसाच्या एकत्र परिणामामुळे जमीन सुपीक होते आणि अतिसूक्ष्म बुरशीजन्य बीज म्हणजे फंगाय अचानक सक्रिय होतात. ही फंगाय बीज योग्य तापमान, आर्द्रता आणि अन्नद्रव्य मिळाल्यावर अंकुरतात आणि काही दिवसात नैसर्गिक मशरूमच्या रूपात आपल्या समोर येतात. ही मशरूम केवळ निसर्गाची देणगी नाही, पण लक्षात ठेवा, जंगलातली सगळी मशरूम खाण्यासाठी योग्य नसतात. काही मशरूम विषारी असतात. म्हणून स्थानिक जाणकारांच्या मार्गदर्शनाखालीच मशरूम गोळा करा. ज्यावेळी योग्य मशरूम हातात लागतात तेव्हा त्याची गावरान झणझणीत भाजी ही खरंच स्वर्गीय चव देऊन जाते. मित्रांनो, निसर्गातील या अद्भुत प्रक्रियेचा आपण आदर करूया आणि शाश्वत पद्धतीने त्याचा लाभ घेऊया. पावसाळ्यात जमिनीतून आपसूक उगम पावतो हा जिवंत अन्नाचा चमत्कार. झाडांच्या मुळांवर ओलसर पानांखाली हळूच रोकावणारा हा सेंद्रिय रान मशरूम. हे मशरूम कुठल्याही रसायनाशिवाय निसर्गानेच घडवलेलं आरोग्यदायी अन्न आणि त्याचे फायदेही तितकेच अफाट. रोगप्रतिकारशक्ती वाढवतो, प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत, कोलेस्ट्रॉल कमी करतो, शरीरात ऊर्जा टिकवून ठेवतो. आमच्याकडे गावात या रान मशरूमची एक खासियत आहे, गावरान झणझणीत भाजी, लसूण कांदा, घरगुती ठसका मसाला, सुगंध अंगावर यावा असा. ही आहे आमच्या गावची खासियत, रान मशरूमची झणझणीत भाजी. शहरी चकाकीत हरवलेली असली तरी रानातली ही चव मनात घर करते. जेवणातली खरी चव म्हणजे निसर्गाची साथ. जर एकदा चाखली रान मशरूमची भाजी तर विसरणं अशक्यच.